आई किचन मध्ये नमस्ते. मी बनवते वांग्याचा भरीत. तर इथे आहे ना अर्धा किलो वांगी घेणार आहे. ही 4 आहेत, अजून 4-5 वांगी अशी भाजणार आहे. एकदम मस्त आणि टेस्टी बनवायचं आहे. तर चार वांगी आहेत, 4 अजून भाजायचे आहेत. असे पूर्ण अर्धा किलो वांगी आहेत. पूर्णपणे भाजायची आणि त्याची सालं काढून घ्यायची. त्यांना छान अशी भाजून घेतलेली, त्यांची सालं काढली, स्वच्छ धुतलेली आहेत 1 ते 2 पाण्याने. आता इथं कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला दाखवते. सुरी घ्यायची आणि त्यांना आहे ना अशी कट करून घ्यायची. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं पाहिजे. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये राई टाकायची. राई पूर्णपणे अशी फुटली पाहिजे, म्हणजे टेस्ट खूप छान येतो. इथे कांदा टाकायचा, 2 ते 3 कांदा कट करून घेतले. कांदा छान असा गोल्डन कलर झाला पाहिजे. इथे कढीपत्ता टाकायचा, फ्रेश कढीपत्ता छान असा तेलावर परतून घ्यायचा. इथे कांदा आहे ना गोल्डन झालेला आहे. इथे लसूण आहे ना ठेचून घेतलेली आहे. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. इथे अद्रकची पेस्ट 1 चमचा आणि लसणीची पेस्ट पण 1 चमचा. कारण ह्या वांग्यामध्ये ना लसूण भरपूर टाकायची, खूप टेस्टी होतो. भरीत बोलल्याने ना खूप टेस्टी होतो. इथे मिक्स करायची. छान असा मिक्स केल्यानंतर आहे ना तेलावर इथे टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण तेलावर छान असा परतून घ्यायचा. छान असा टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत 1 मिनिट छान असा परतून घ्यायचा तेलावर. इथं तेलावर परतल्याने आहे ना इथे सुके मसाले टाकायचे. कश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि हा आहे ना भाजी मसाला. माझ्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे तो पहा. इथे गरम मसाला आणि इथे हळदी पावडर. हे सुके मसाले आहेत. सुके मसाले पण आहेत ना ते कोरडे असतात, ते पण तेलावर पूर्णपणे आहे ना परतून घ्यायचं. 1-2 मिनिटं छान असं आपलं इथे परतायचं. तेलावर परतल्यावर आहे ना त्याला कलर पण सुरेख येतो आणि चव पण खूप टेस्टी येते. इथे जो वांगा आहे ना तो मी असा इथं मी करून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे वांग्याचा. तो वांगा इथे टाकून घ्यायचा. पहा दिसायला तर किती छान दिसत आहे. टेस्ट पण खूप छान तेवढा येतो या वांग्याला. इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आता इथे काय करायचं, मसाला कोरडं तेलावर परतून घेतलेलं आहे. टोमॅटो सगळं हिरवी मिरची परतलेली आहे. आता गॅस स्लो करायचा. स्लो गॅसवर 5 ते 10 मिनिटं आणि ढाकण लावायचा. 10 मिनिटं पूर्णपणे शिजवून घ्या. इथे स्लो गॅसवर छान असे 10 मिनिटं पहा वांगा शिजवून घेतलेला आहे आणि इथे लागलेला पण नाही कढईला. कलर पहा एकदम सुरेख असा झालेला आहे आणि टेस्ट पण खूप छान येतोय, खुशबू सुटलेला आहे. इथे कोथिंबीर पहिले टाकलेली आहे, तरी पण वरून थोडी कोथिंबीर टाकते. आता ही रेसिपी आहे ना इथे भरलेल्या वांग्याचा भरीत, ही रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. ही बाजरीच्या भाकरीची आहे ना 1 नंबर लागतो. तर रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.